हाय मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत आज जुन्नरला. जुन्नर येथील खानापूर या गावात आले. खानापूरलाच लागून असलेला जो डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये बिबट्यांनी जे पळून नेलेलं वासरू होतं ते भेटलं आहे झाडावरती. आणि फायनली तेच दाखवायला तुम्हाला आलेलो आहे भावांनो. आपण बघू शकताय तुम्ही, फटाफट चाललेलो आहे. थोडंसं आतमध्ये आणि जंगल बघा कसलं आहे, घनदाट जंगल आहे. आणि फायनली ते भेटले आपल्याला. आपण शोधलं आहे त्याला, बघू शकताय तुम्ही. लवकरच दाखवणार आहे. आणि पळत पळत सुटलेलो आहोत. ऊन एवढं लागते तर काय सांगू तुम्हाला, खूप खतरनाक असं ऊन लागते भावांनो. थोडंसं सांभाळून चालावं लागते. आम्हाला बी भीती वाटते, इकडं कुठं बसला असला तर झाडावरती तर हे करायचा, अटॅक बिटॅक करायचा, धरायचा, चावायचा बिवायचा. त्यामुळं फायनली आपण लवकरच पोचणार आहोत तिथं. बघू शकताय आपण दुसऱ्या रस्त्याने गेलेलो आहोत. एक समोरून बी हायवे म्हणजे रस्त्याकडून रस्ता येतो वरती जाण्यासाठी, आणि एक दुसरी असा मधून शॉर्टकट बी आहे. तर आपण एक शॉर्टकटने बी जाणार आहे. बघू शकताय, तुम्हाला दाखवणार आहे. लवकरच दाखवतो आहे बघा. आणि पाहू शकताय तुम्ही, आपण अजून पोचलो नाही आहे, अजून थोडं लांब आहे. 5 मिनटाच्या अंतरावर आहे. हे इकडून हायवेकडून बी येतो आणि हा एक शॉर्टकट आहे डायरेक्ट. आणि इकडून बी हायवेकडून जाता येतं, ह्या रस्त्याने बी जाता येतं आणि ह्या शॉर्टकटने बी जाता येतं. तर आपण शॉर्टकटने जातो आहे भावांनो. आणि बघू शकताय तुम्ही, खतरनाक असं दृश्य झालेले आहे तिथं. लगभग जे वासरू आहे गाईचं, त्याला लगभग झाडावरती 20 फुटावरती ठेवलेलं आहे, वरती झाडावरतीच. आणि खतरनाक असं दृश्य झालं, पाहू शकताय तुम्ही. आणि एवढ्या मैदानात आहे ना भावांनो, तुम्हाला काय सांगू, खूप म्हणजे खूप मैदान आहे, पूर्ण मैदान आहे. बघू शकताय तुम्ही, तुम्हाला दिसतंय पूर्ण पाणी मैदान आहे. काय झाडं नाहीत, काय नाहीत. आणि बाजूचा परिसर बघा एकदम हे. आणि बाजूलाच लगत लागून लगभग 20 फुटाच्या अंतरावर हा रोड आहे. बघू शकताय भावांनो, हे आहे गाईचं वासरू आहे. आणि 4-5 दिवसापूर्वी गावातून लापता झालं होतं, वाघाने नेलं होतं बिबट्याने. बघितलं का, झाडावर अर्ध वासरू तसंच आहे लटकलेलं. तुम्ही बघू शकताय, झूम करून दाखवतोय तुम्हाला मित्रांनो. बघा, हे आहे बिबट्यांचा सुळसुळाट, जुन्नरमध्ये झालेला बिबट्यांचा सुळसुळाट. आणि ही बातमी आहे खानापूर येथील, खानापूर गावातली बातमी. बघू शकताय तुम्ही. बघा, खतरनाक असं दृश्य आहे. आणि बघू शकताय झाड, मी थोडं झूम कमी करतो, पूर्ण कमी. एवढ्या उंचावर आहे, कमसे कम 20 फुटावरती आहे ते. बघू शकताय तुम्ही, छान असं आहे. बघितलं ना भावांनो, कसे दृश्य आहेत. आणि बघितलं असं त्या मुक्या जनावराचे कसे हाल झालेले आहेत, पाहिले असतील तुम्ही स्वतः. त्याला एकदम एवढ्या 20 फुटावरती घेऊन गेला आहे. त्याचं अर्ध पोटाची बाजू पूर्ण खाल्लेली आहे, रक्त पिऊन घेतलेले आहे. आणि बाकी जे शरीर आहे, म्हणजे 2 पाय 4 पाय, डोकं, ते तसंच आहे झाडावरती 20 फुटावरती लटकलेलं. आणि बाकीचं जे त्याचे म्हणजे आतडे कातडे सगळे आणि रक्त हे सगळं पिऊन घेतलेलं आहे भावांनो. त्यामुळंच माझं तर हेच सांगणं आहे भावांनो ब्लॉगमधून, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कुणी शेतावर राहत असेल त्यांनी आपल्या मुलाबाळांची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. जे घरांमध्ये वृद्ध असतील त्यांची मेन काळजी घ्या. कारण तर रात्रीचं जे शेतात राहतात, आपल्या आजूबाजूला जर जंगल असेल या ऊसाचं शेत बीत असेल तर त्याची काळजी घ्या भावांनो चांगल्याप्रमाणे. कारण तर बिबट्यांचं प्रमाण वाढलेलंच आहेत. आणि मुक्या जनावरांची बी काळजी घ्या. आणि भावांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा भावांनो, जास्तीत जास्त. भावांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच आपल्याला आपले सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मित्रांनो.